श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। पहा, आज आहे वर्षातील पहिली अमावस्या आणि तीही मौनी अमावस्या आलेली आहे। मौनी अमावस्येच्या नावामध्येच आहे की मौन। आपल्याला आंघोळीपूर्वी अर्धा तास ते 1 तास किमान मौन पाळायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे। या अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाला खूप असं महत्त्व असतं। बहुतेक लोक यासाठी विविध तीर्थ ठिकाणी जाऊन तेथे त्या नदी पात्रामध्ये किंवा कुंडामध्ये स्नान करतात। तुमच्या जर जवळपास कोणतं एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तुम्ही तेथे जाऊन जर स्नान केलं तरी अतिशय उत्तम। जर तुम्हाला नाही शक्य तर तुम्ही तुमच्या घरातच गंगाजल असेल तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करा। त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ म्हणजेच खुरासणे म्हटलं जातं किंवा सोरटे म्हटलं जातं। चिमूटभर काळे तीळ, चिमूटभर मीठ, खडा मीठ असेल तर अतिशय उत्तम, आणि चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाका, गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी टाका। या पाण्याने घरातील प्रत्येक व्यक्तीने तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करायचं असतं। माहिती आहे व्हिडिओ थोडासा लेट येत आहे तुमच्याकडे, 11 वाजता तुमच्याकडे व्हिडिओ येत आहे, काही हरकत नाही। जरी तुमच्याकडनं राहिला असेल तर तुम्ही हा जो काही आज मी उपाय किंवा सेवा सांगणार आहे ती करण्यापूर्वी तुम्ही स्नान जरी केलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही। तर पहा, उपाय का करायचा। आपल्या घराला खूप नजरदोष लागतात, काही पिढा असतात, काही बाधा असतात। त्याचप्रमाणे आपण असं म्हणतो की घरामध्ये कंटिन्यू कटकटी होतात, छोटी मोठी भांडणे होतात, कंटिन्यू आजारपण येतं, बाहेरून आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, पैसा कुठून येतो कुठे जातो हे समजत नाही, पैसा येण्याचे मार्गच बंद झालेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या घराला कोणीतरी काहीतरी केलं आहे किंवा आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष तर नाही ना, ही एक गोष्ट आपल्या कंटिन्यू मनामध्ये बिंबवत राहते। किंवा आपल्याला असंही वाटतं की बाबा रे, माझं कालपर्यंत खूप छान चालू होतं पण अचानकपणे माझ्या घराला कुणाची तरी नजर लागली, कोणीतरी काहीतरी केलं, असं 1 ना 1000 विचार आपल्या मनामध्ये येऊन जातात। मौनी अमावस्या ही त्यासाठी असते की आपल्या घराला कुणाचीही नजर लागो, काही इडापिडा हो, आपल्या जीवनात कितीही चढउतार येऊत किंवा कितीही सुख दुःख येऊत, त्या सर्वांवरती जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल, त्या सर्व समस्यांपासून, अडचणींपासून जर आपल्याला दूर जायचं असेल तर निश्चित जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कराच। लहान मुलं चिडचिड करतात, किरकिर करतात, घरामध्ये कंटिन्यू आजारपण येत आहे, घरामध्ये इडापिडा जाणवतात किंवा शांत झोप लागत नाही, रात्री डसकून जागे होतात किंवा लहान मुलं कंटिन्यू रडतात, कंटिन्यू आजारी असतात, ह्या सर्वांचं जे कारण आहे ते आहे नजरदोष। आणि आपल्याला माहिती आहे नजरदोष हे खूप भयंकर असा हा त्रास आहे। नजर दोष जर लागलं तर एखादी व्यक्ती झाडासारखी उबळते असं पूर्वीचे लोक म्हणतात, आणि हे तितकंच खरं आहे। एखाद्याच्या सुखी संसाराची राख रांगोळी व्हायला सुद्धा वेळ लागत नाही, इतका हा नजर दोष भयंकर असतो। म्हणून आपल्या जर संसाराला कुणाची नजर दोष लागली असेल किंवा लागू नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। जो उपाय सांगणार आहे, 2 उपाय सांगणार आहे, दोन्हीतील दोन्ही जरी केले तरीही चालेल। ज्यांना एक करणं शक्य आहे त्यांनी एक करा, ज्यांना दोन्ही करणं शक्य आहे त्यांनी दोन्ही केलं तर अतिशय उत्तम। या दोनही उपायांसाठी तुम्हाला नारळ लागणार आहे। नारळ कॉमन आहे म्हणून सांगते, तुम्हाला 2 नारळ लागणार, एका उपायासाठी 1, दुसऱ्या उपायासाठी 1। तर पहिला एकाच उपायासाठी सांगते। 1 नारळ तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे। हा नारळ मी जेथे सांगेल तेथे तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने फोडायचा आहे किंवा वाढवायचा आहे। काही ठिकाणी वाढवणं म्हणतात, आमच्याकडे फोडणं म्हणतात। तर वाढवायचा आहे किंवा फोडायचा आहे। व्यवस्थित ऐका, खूप महत्त्वाचं आहे, व्यवस्थित ऐका। तुम्हाला काय करायचं आहे, एक पाण्याने भरलेला व्यवस्थित असा नारळ घ्यायचा आहे। नारळ घेतानाच पाहून घ्या त्याच्यामध्ये भरपूर पाणी असावं, छोटा असो मोठा असो काही हरकत नाही, नारळ घ्यायचा आहे। आपणाला सर्वांना माहिती आहे नारळ हा प्रत्येक देवतेला अतिशय प्रिय आहे। प्रत्येक देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण नारळ वापरतोच। तो कल्पतरू आहे, तो कल्पवृक्ष आहे, म्हणून नारळाचे उपाय कधी खाली हात जात नाही। पहा, नारळावरती सुद्धा 3 डोळे असतात आणि हे 3 डोळेच भगवान
भोलेनाथांचे, भगवान भोलेनाथांचंच त्रिनेत्र असं समजलं जातं. ब्रह्मा विष्णू महेशाची जी ताकद आहे ती या नारळामध्ये असते. या नारळामध्ये सर्व दोष शमवण्याची ताकद असते. या नारळातील पाणी हे सुद्धा खूप अतिशय पवित्रतेचं काम करतं. म्हणून आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे. तर काय करायचं, नारळ घ्यायचा. नारळ घेऊन तुम्हाला तो नारळ व्यवस्थित स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. कारण त्याला किती जणांचे हात लागलेले असतात हे आपल्याला माहिती नाही. आणि आपण पवित्र काम करायला जात आहोत, देवधर्माचं कार्य करत आहोत. म्हणून तो नारळ घ्या, व्यवस्थित धुवून घ्या. प्रथम देवघराच्या समोर बसा, त्या नारळाला धूप दीप अगरबत्ती दाखवा. आणि त्यानंतर हा नारळ तुमच्या हातामध्ये घ्यायचा. शेंडी तुम्हाला समोरच्या बाजूला करायची आणि तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे त्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये जाऊन उभं राहायचं. पहा, एखाद्याचा मोठा रो हाऊस असतो, एखाद्याचा मोठा बंगला असतो, अगदी 15, 20, 10, 20, 30 ज्या काही खोल्या असतील. पहिली जी खोली आहे त्या खोलीपासून सुरुवात करा. एखाद्याचं बिचाराची झोपडी असते किंवा 10 बाय 10चं घर असतं, त्या घरातील जो शेवटचा कोपरा आहे त्या कोपऱ्यापासून सुरुवात करा. भलेही तुमचं स्वतःचं घर असो, भाड्याचं घर असो, तेथेही तुम्हाला अशाच पद्धतीने उपाय करायचा आहे. असं नाही की स्वतःच्याच घरात उपाय करावा, असं काहीही नाही. भाड्याच्या घरात जरी उपाय केला तरीही चालतं. कारण आपण जिथे कुठे राहतो तेच आपलं स्वतःचं घर असतं. का तर आपल्याला ते घर निवारा देत असतं आणि आपण तेथेच वास्तव्य करत असतो. आपलं सर्व जीवन जे काही व्यतीत होत आहे ते त्याच वास्तूमध्ये होत आहे. म्हणून आपल्याला त्याच वास्तूमध्ये उपाय करायचे आहेत. तर त्या घरामध्ये शेवटच्या कोपऱ्यात जाऊन उभं राहायचं. नारळाची शेंडी समोरच्या बाजूला करायची आणि अशा पद्धतीने हातामध्ये नारळ धरायचा. अशा पद्धतीने धरायचा. त्या घरातील प्रत्येक भिंतीला, प्रत्येक कोपऱ्याला नारळ टच करणं शक्य जिथे जिथे आहे तेथे तुम्हाला त्या नारळाचा स्पर्श करायचा. प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा, प्रत्येक कोपऱ्याला स्पर्श करायचा. एखादा कोपऱ्यात शक्य नाही तर काही हरकत नाही, जेथे शक्य आहे तेथे बोलले तर ते टच करायचा. तो टच करून झाला की त्यानंतर तुम्हाला तो नारळ घेऊन डायरेक्ट तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं. मुख्य दरवाजाच्या बाहेर गेलात की तेथे तुम्हाला काय करायचं आहे, 7 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत नारळ मुख्य दरवाजाच्या वरपासून ते उंबऱ्यापर्यंत 7 वेळा क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या सुलट दिशेने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. किंवा अगदी उतरवून जरी घेतला तरीही चालेल. किंवा ज्यांच्या लक्षात येत नाही ना त्यांनी डायरेक्ट उतरवून घ्या आणि ज्यांच्या लक्षात येतं त्यांनी वरती प्रथम धरायचा आणि ह्या पद्धतीने असं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 7 वेळा म्हणत तुम्हाला तो नारळ 7 वेळेस उतरवून घ्यायचा. आता उतरवून घेतलं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो नारळ आहे तुमच्या मुख्य दरवाजावरती एखादा दगड घ्या किंवा एखादा तुमच्याकडं वरवंटा वगैरे पाटा वगैरे काही असेल तर तो ठेवा आणि त्याच्यावरती हा नारळ फोडायचा आहे. प्रयत्न करा एका फटक्यातच नारळ फुटावा, हा प्रयत्न करा. जर नाही फुटला तर काही हरकत नाही, पण प्रयत्न निश्चित करा की एका दणक्यामध्ये त्या नारळाचे 2 तुकडे व्हावेत. तो नारळ तेथे फोडायचा, त्यातील जे काही पाणी आहे ते सर्व तुम्हाला त्या उंबऱ्यावरती टाकायचं आहे आणि त्या नारळाचे 2 पार्ट झालेले तुम्हाला काय करायचं आहे, तसंच तिथनं उचलायचे आणि जिथे मोकळी जागा आहे तेथे तुम्हाला नेऊन टाकायचे. तो नारळ खायचा नाही किंवा कोणाही व्यक्तीला खायलाही द्यायचा नाही. कारण आपल्या घरातील इडापिडा दोष, नजर दोष, वास्तुदोष किंवा ज्या काही आपल्याला कोणी बाधा केलेल्या आहेत त्या सर्वांची आपण नजर काढलेली आहे. आपल्या घरादाराची नजर काढलेली आहे. आमुष्याला आपण हा नारळ फोडलेला आहे. म्हणून जेथे पशुपक्ष्यांनी खाल्ला तर काही हरकत नाही. जेथे पशुपक्षी असतात अशा ठिकाणी तुम्हाला हा नारळ नेऊन टाकायचा आहे. समजा तुमच्याकडे अशी जागाच नाही तर अगदी तुम्ही निर्मल्यात किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी हा नारळ सोडला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळं तुमच्या घरातील सर्व गोष्टी बंद होतील. हळूहळू प्रत्येक गोष्ट होते. पहा, कोणतीही गोष्ट लगेच होत नाही, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. हळूहळू सगळं तुमचं छान होताना दिसेल. तुमच्या घरातील वादविवाद, कलह, भांडणे, जो व्यक्ती चिडचिड करतो, चिडचिड किंवा घरात येणारा पैसा स्थिरावला आहे तो घरात येणाऱ्या पैशाचे मार्ग रिकामे होताना, खुले होताना दिसतील. तुमच्या घरातील वाईट दोष, नजर दोष, आजारपण, मुलांची किरकिर, चिडचिड सगळं थांबताना दिसेल. इतका छान उपाय आहे. मौनी अमावस्येचा दिवस आपल्याला खाली हात जाऊ द्यायचा नाही. हा झाला पहिला उपाय. पहा, हा उपाय जर तुम्ही दर अमावस्येला जर केला तरीही चालतो, पण मौनी अमावस्येला जरी केला तरी चालतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी दर अमावस्येला करा, ज्यांना नाही शक्य त्यांनी किमान आजचा योग जाऊ देऊ नका. हा झाला
पहिला उपाय. आता दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय यासाठी आहे की पहा, आपल्या घरामध्ये काही व्यक्तींना नेहमी नकार घंटा वाजवायची सवय असते. कोणतीही गोष्ट आपण बोललो की नाही, मी करू शकत नाही, माझ्याच्याने होणारच नाही, तू करू शकत नाही, तुझ्याच्याने होणारच नाही, तू कशासाठी करते, तिथे अपयशच येणार आहे, विनाकारण वेस्ट वेळ जाणार, विनाकारण वेस्ट पैसे जाणार, किंवा तू हे जे काही चालू केलं आहे याच्यामध्ये तुला यशच येणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ती व्यक्ती टांग घालत असते, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये ती व्यक्ती तुम्हाला मागं खेचण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येकाच्या घरामध्ये असं कोणी ना कोणी हे असतंच असतं. भलेही ते काळजीपोटी बोलू, भलेही त्यांच्या अनुभवावरून बोलू, किंवा भलेही काही त्यांचे हे असतील त्यावरून ते बोलू, पण कसं असतं, प्रत्येक व्यक्तीचे भाग्य, कर्म, किंवा प्रत्येक व्यक्तीची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. प्रत्येकाचे स्वभाव गुण वेगवेगळे असतात. हाताची पाचही बोटे सारखे नसतात. तसंच प्रत्येक व्यक्ती सारखा नसतो. प्रत्येक व्यक्तीला येणारे अनुभव सारखे नसतात. पण ठीक आहे, ती व्यक्ती बोलतीये, त्या व्यक्तीची नकारात्मकता घालवण्यासाठी, ती नकार घंटी त्याची दूर व्हावी, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी यावी, किंवा घरामध्ये कंटिन्यू एखादा माणूस आजारीच पडते, त्याचा आजार पण थांबतच नाही, एखादं लहान मुलं आहे ते कंटिन्यू किरकिर करतं, कंटिन्यू चिडचिड करतं, त्याचा अभ्यासात मन लागत नाही, त्याचं खाण्यापिण्यात मन लागत नाही, कंटिन्यू रडतंय, किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो पूर्णपणे ठप्प झाला आहे, घरामध्ये येणारी लक्ष्मी सुद्धा टिकत नाही, येते 50 रुपये पण खर्च आहे 100 रुपये, असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर निश्चित हा उपाय करा. या उपायासाठी सुरुवातीला सांगितलं तसं एक नारळ लागणार आहे, लाल रंगाचा एक छोटासा कपडा लागणार आहे. समजा कपडा नसेल तर लाल रंगाचा ब्लाऊज पीस जरी असेल घरामध्ये, तो जरी घेतला तरीही चालतं, फक्त यूज केलेला नसावा, एवढं लक्षात घ्या. हा नारळ सुद्धा व्यवस्थित हलवून घ्यायचा, पूर्ण पाण्याने भरलेला असावा. हा नारळ घ्यायचा, व्यवस्थित धुवायचा, थोडासा सुकू द्यायचा, त्यानंतर व्यवस्थित कोरडा करून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघराच्या समोर हा नारळ एका पाटावरती, चौरंगावरती ठेवायचा. सर्वप्रथम जो कपडा लाल रंगाचा सांगितला तो कपडा ठेवायचा. त्या कपड्यावरती सुद्धा गोमूत्र, गंगाजल असेल तुमच्याकडे, गुलाब पाणी असेल, अत्तर असेल ते शिंपडून घ्या. नारळावरती सुद्धा शिंपडून घ्या. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती सर्व काही ओवाळून घ्या. आणि हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम त्या लाल रंगाच्या कपड्याला गंध, अक्षदा, एखादं फुल असेल तर ते अर्पण करा. नंतर तो नारळ ठेवा. नारळ ठेवताना त्या नारळाची शेंडे तुमच्याकडं आणि टोक देवाकडं असावं. आणि त्यानंतर या नारळावरती तुम्हाला त्रिशूल काढायचं आहे. आता असं कोणीही नसेल ज्याला त्रिशूल माहिती नाही, ज्याला नाही माहिती त्यांनी एखाद्या मंदिरामध्ये जा, देवीच्या मंदिरामध्ये जा, तिथे त्रिशूल कसा असतो ते समजेल. असा तर अशा पद्धतीने तुम्हाला त्रिशूल काढायचा आहे. आणि हा त्रिशूल जर अष्टगंधाने काढला तरीही चालेल, जर तुमच्याकडे कुंकवाने जरी काढला तरीही चालेल. त्रिशूल काढायचा, त्रिशूल थोडासा सुकू द्यायचा, त्यानंतर धूपदीप अगरबत्ती दाखवायची. तुमच्या घरामध्ये जे काही आहे हे काही बोलायचं नाही की माझ्या घरामध्ये हे आहे, माझ्या घरामध्ये हा त्रास आहे, ते आहे, ते आहे, काहीच बोलायचं नाही, शांत राहायचं. तो नारळ त्या कपड्यावरती तसाच ठेवायचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये काळभैरव अष्टकम आहे 109 पानावरती, तर हे काळभैरव अष्टकम तुम्हाला 3 वेळेस बोलायचं आहे. काळभैरव अष्टकम, ओम देवराजे सेवेमान पावनागरी पंकजम. तर हे जे आहे काळभैरव अष्टकम हे 3 वेळा बोलायचं. 3 वेळेस बोलून झालं की त्यानंतर हा जो नारळ आहे हा त्या कपड्यामध्ये घट्ट बांधायचा. त्याला 2-3 गाठी द्या आणि घट्ट बांधा. आणि हा घट्ट नारळ बांधलात की त्यानंतर हा नारळ घ्यायचा. तुमच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूला, म्हणजे दरवाजाच्या आतील बाजूला, घरामध्ये जर दरवाजाच्या वरतीच अटकवायला जागा असेल तर हा नारळ वरती अटकवून द्या. जर नाही जागा तर मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला जरी तुम्ही तो अटकवला तरी चालेल. सेफ्टी डोअर असेल, सेफ्टी डोअरला जरी बांधला तरीही चालेल. कुणाला दिसो न दिसो काही करायचं नाही, डायरेक्ट अटकवून टाकायचा. अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे. आता ताई किती दिवस ठेवायचा, तर हा नारळ तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की माझ्या घरामध्ये पुन्हा पूर्ववत परिस्थिती चालू झाली आहे, त्यावेळेस तुम्ही हा नारळ निर्माल्यात टाकून द्या, वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. पुन्हा पुढच्या अमावस्येला हा उपाय केला तरीही चालेल. लोक प्रत्येक अमावस्येला हा नारळ बदलतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येक अमावस्येला बदला, काही लागत नाही, फक्त एक लाल रंगाचा कपडा लागतो, एक नारळ लागतो, त्रिशूल काढायचा, धूप अगरबत्ती दाखवायची. त्यानंतर तुम्हाला कालभैरव अष्टकाचं 3 वेळा पठण करायचं आणि मुख्य दरवाजाला बांधायचं. एवढं जरी केलं तरीही तुमच्या घरामध्ये कोणीही कितीही काड्या करायला येऊ द्या, कोणी कितीही काळी पिढा, वाईट पिढा, कितीही जादूटोणा करायला येऊ द्या, ते सगळं उंबऱ्याच्या बाहेर, उंबऱ्याच्या आतमध्ये कुणाचंच चालत नाही. मेन आपल्या घराच्या मुख्य उंबऱ्यावरती आपण हल्दीचं लेपन केलेलंच असतं, त्याच्यामुळे उंबरठा लेपन असतं. त्यामुळे वाईट शक्ती, वाईट पिढा आपल्या घरामध्ये प्रवेश तसाही करत नाही. का तर आपल्या घरावरती स्वामी आईचं
छत्रछाया ही असतेच असते. पण हे केल्यामुळं सुद्धा आपल्या घरामध्ये जी काय निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी बाहेर पडायला मदत होते. निश्चित पहा, सांगितलेले दोनही उपाय तुम्हाला समजले असतील. ज्यांना समजले नाही त्यांनी डबल व्हिडिओ पहा, निश्चित तुम्हाला समजेल. जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून ह्या अमावस्येला नाही तर पुढच्या अमावस्येला तर ते उपाय करतील, त्यांच्या घरातही सोन्याचा दिवस उगवेल, त्याचं फळही तुम्हाला भेटेल. याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.